श्री क्षेत्र मंडी येथील जत्रेच्या संदर्भातला वाद हा सगळ्या महाराष्ट्रात चर्चेला जातोय। कालच महाराष्ट्राचे एक मंत्री महोदय या ठिकाणी प्रक्षोभक भाषण चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी केलेलं आहे। याच्यातनं कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील यांनी तातडीने ह्या गोष्टीचा हस्तक्षेप करून समन्वय साधून या विषयावरती कुठला तरी तोडगा काढणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे। अन्यथा एवढी एक यात्रा ही प्रशासकांच्या ताब्यात द्यावी आणि प्रशासकांच्याच माध्यमातून म्हणजे जसे माननीय तहसीलदार असतील किंवा माननीय प्रांत साहेब असतील यांच्या मार्फत ही 15 दिवसाची यात्रा त्यांच्या निगराणीमध्ये पार पाडावी, अन्यथा कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल। त्या 2-3 वर्षापासून त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये समन्वय नाही। 2 अध्यक्ष आज तांत्रिकदृष्ट्या तिथं दिसत आहेत। त्या दोघांचा वाद हा चॅरिटी कमिशनर समोर हिअरिंग चालू आहे। त्या ट्रस्टीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप मोठे झालेले आहेत, तिथं हिंसात्मक घटना घडलेल्या आहेत, अगदी गोळीबार झालेला आहे आणि अशा विश्वस्त मंडळांच्या कुठल्या तरी वादातून हा दुर्दैवी निर्णय घ्यायला पाडायचं ग्रामसभेच्या नावाखाली हे अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून मग ह्या विश्वस्त मंडळ बरखास्त करावं, नसेल तसं शक्य आता तातडीनं कायद्याने तर म्हणून प्रशासकाच्या ताब्यात ही यात्रा सोपावी आणि त्यांच्या निगराणीखालीच ही यात्रा व्हावी आणि त्याच्यानंतर प्रशासकाचा निर्णय घेण्यात यावा। मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप मागतोय कारण मंत्रिमंडळात एक मंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत आणि चुकीच्या माहितीच्या आधारे अत्यंत प्रक्षोभकपणानं भडकवपणानं या ठिकाणी प्रशासनावरती दाब निर्माण होईल, लोकांमध्ये एक भीती निर्माण होईल असं वक्तव्य करून काल इथून गेलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीचा ताण तणाव हा अनेक समाज मनावर पडतोय, प्रशासनावरती पडतोय। चुकीची गोष्ट होत असताना मंत्र्याने असं स्टेटमेंट करणं हे कुठेतरी गंभीर आहे आणि म्हणून तर माझी मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आज मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री महोदय चांगल्या प्रकारचे निर्णय घेत आहेत अलीकडं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्या तातडीने हस्तक्षेप करावा आणि याच्या समन्वय साधावा आणि त्याप्रमाणे शांततेने आज 700 वर्षाची शांतता प्रिय असलेला उत्सव आज 700 वर्षात कधीही गालबोट नाही, ही परंपरा खंडित होऊ दे नाही हीच अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला आहे।